साक्षात गंगा माताने मला दिले. त्यामुळे असं बघू बघू म्हणून गावात काय का पोतदारांना बोलवलं. त्यामुळे अहो बघा कसं आहे काय नाही ते. या पोतदारांनी इकडून तिथपर्यंत अशी मान वळवली. राजा म्हणे काय हो म्हणे खोटं इतक्या म्हणे. अहो नाही तुमचं राज्य सोडून द्या म्हणे. त्रिभुवन जरी विकला तरी याची किंमत तुम्ही देऊ शकणार नाही म्हणे. तेवढ्यात ते शास्त्री म्हणे राहू द्या म्हणे तुम्हाला जे जमत ते द्या. 4-5 पेट्या भरून दागिने दिले. एवढ्यात शास्त्री मग आपल्या घरी निघाले. इकडे राजाला मात्र अतिशय आनंद झाला. कारण की सकाळीच राजाच्या राणीसोबत भांडण झालं नव्हतं. तेवढे आता राणी आपल्याशी बोलेल. वा वा म्हणे शास्त्री म्हणे फारच चांगलं काम केलं. इकडे राजा आला राणीच्या महलापाशी. दार वाजवायला लागला. ते म्हणे अगं मधून काहीच आवाज आला नाही. ते म्हणे अगं मी तुझ्यासाठी काहीतरी भेट वस्तू आणली. हे ऐकला क्षणी त्या राणीने थोडस दार उघडलं आणि बाहेर डोकं म्हणाले काय आणलंय. ते म्हणे हे बघ कंकण. क्षणाचाही विलंब न करता त्याने दार उघडलं. ते म्हणे अहो या 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 बस बस. बसल्यानंतर ते म्हणे अहो पाणी. आणि पाणी दिल्यानंतर स्वतःच्या पदराने नवऱ्याला वारा घालायला लागले. ते म्हणे अहो खूप दमला असताना म्हणे तुमचा घाम पुसून देते म्हणे. एवढं महल चालून आलं म्हणे छोटी गोष्ट आहे का. ते म्हणे तुम्ही काय म्हणू लागला तो म्हणे काही नाही ग हे कंकण मी तुझ्यासाठी आणलंय. ते म्हणे असं बघू बरं का म्हणून तिनं घेतलं. एक हातात घातलं. ते म्हणे अहो काय सुंदर आहे म्हणली. तोंडच नाही म्हणे फारच सुंदर. दुसरं घालता घालता तिच्यात लक्षात आलं. ते म्हणे अहो. ते म्हणे काय. ते म्हणे काय ग. ते म्हणे अहो बघा की म्हणे एका हातात आहे. ते म्हणे इकडे हा बिचारा पाणी पितो घोड कशातच अडकला. ते म्हणे अगं एकच होतं ते तुला दिलं. ते म्हणे निघा म्हणली आधी घराच्या बाहेर. ते म्हणे का काय ना म्हणे एक दिले दुसरं कुठे सांगा म्हणली आधी. मला एक दिलं नाही तुमच्या प्रियसीला दिला असणार तुम्ही. ते म्हणे नाही ग माय शपथ तुझ्या कंठाची सखये शपथ तुझ्या कंठाची.